गाईज मी जाणार आहे आज गावाला आणि कुठे जाते मी तुम्हाला दाखवते. आता मम्मी पण रेडी झाली आहे. आता गुड्डू येतो नाही तर मी तुम्हाला काय घ्यायचं नानाला, तू सांग काय घ्यायचं. आम्ही जाणार आहे नानांच्या गावाला. तुम्ही पण गेलेत ना. हे गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल. स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आणि हा आहे माझा नेक्स्ट ब्लॉग जो आहे 1 वर्षानंतर गावाला चालली. कारण जसं गुड्डू आणला होता तसं मी गावाला गेलीच नव्हती आणि मी आज जाणार आहे गावाला आणि उद्या पोहोचणार तिथे सकाळी. पण रेडी होते मी पण मम्मी पण आणि मग जाणार नवीन सफरसाठी 1 वर्षानंतर. मम्मी तर जाऊन आली खूप वेळेस, मी जातात. आणि कशी दिसते मी नक्कीच सांगा. मी अजून रेडी व्हायची बाकी आहे, बट रेडी झाली का तुम्हाला दाखवते. आणि गुड्डू इथं बसला आहे, गुड्ड्याला नाही यायचं ना गुड्डू, आणि काळा झोपला आहे. आणि मम्मी रेडी करते, मी पण आता रेडी होती. फटाफट जेवण करू आणि मग निघू नये सफर के लिए. हे बघा गुड्ड्याचं सामान कसं मम्मी रेडी करते बघा. हे सगळं गुड्ड्याचं सामान आहे, औषधं गोणी बिनी सगळं घेतलं मम्मीने. आणि इथं आमची बॅग, थोडंच सामान नेतो आहे, जास्त नाही. आणि मग मी इथं गुड्ड्याचं सामान घेते. गुड्डा तर येणार नाही पण गुड्ड्याचं सामान घेतो आहे आम्ही त्याच्यासाठी, दुसऱ्या डॉगला द्यायला. जस्ट जोकिंग, आय एम जस्ट जोकिंग, जस्ट जोकिंग. बघा कसा बसलाय, नाटक करतोय. बेल्टसुद्धा घालत नाही आहे कारण की त्याला कळलं आहे आम्ही त्याला गावाला सोडून येणार आहे म्हणून. त्याला बोलतोय गुड्डू बेल्टमध्ये पाय टाक, गुड्डू इथे पाय टाक, टाक लवकर. बघा ऐकत नाही, नेहमी ऐकायचा तो. मम्मी चल ना मम्मी आपण मग जाऊ दे ना त्याला, त्याला नाही यायचंय तर काय करायचं. त्याला नाटकी करतोय तो तर. आता वाजत आले 10:15 10:30 होत आले. मम्मी कधी निघायचं आपण. आणि त्याला राहू दे इथं मार खायला, जाऊ दे. दादा मारतो ना. हा मारू दे. हा दादा कुठे माहिती नाही कुठे गेलाय. दादा दादा इकडे ये, चल दादा ये. मारू दे ना त्याला, जाऊ दे ना. तुला काय फरक पडतोय, तो मार खाल. नको बोलू, चल जेवण करून घेऊन आपण निघू. चल तू पण निघ. हा चल. काळ्याला दे, काळ्याला दे. आणि काळ्याला बेल्ट बांधतो. हा बेल्ट काळ्याला बांध. चल लवकर, चल ये. काय बघतो तिथनं, ते बघ कसं बघतोय मला. काळू ते बघ कसं बघतोय. काळू काळू कुठे गेला. काळू बघ आला, आला नाही तो बसलाय तिथे. चल मी आणि तू आपण जाऊ गावाला आणि मस्त एन्जॉय करणार. गावाला चिकन मटन खायचं ना तुला. फिश आणि हां सगळं खाऊ. याला नेणार नाही ना, याला खाऊ दे मार. काय करावा काय करतो तू असा. हुशार आहे ना तू, हुशार बेबी ना. अष्टालायची नसतो. चावतोय वाघासारखं करतोय ना. आता नाही न्यायचं त्याला. कसं करतोय बापरे. आता त्याला मग विठ्ठलला सोडून देऊ, राहू दे. हे गाईज बघा हा कसा बसलेला आहे. सकाळी मॉर्निंगला सेकंड डे झाला. हे गाईज काल रात्रीच जायचं होतं पण बुड्याने ना बेल्ट लावू दिला ना मास्क, त्यामुळे 10:30-12 वाजून गेले. त्याच्या मागे लागलो होतो आम्ही काल सकाळपासून. पण त्याने काय ऐकलं नव्हतं आमचं. कारण सांगा तुम्हाला मी काय कारण, बेल्ट बांधू दिला ना काय. आणि त्याला यायचं नव्हतं आमच्यासोबत गावाला. आणि आज रात्री तो काल रात्री झोपला होता तर मग मी त्याला बेल्ट बांधला. आणि कशी तरी मशक्कत करून तो बेल्ट बांधला. आणि आपण बघू कसं बसला आहे. आणि मास्क लावायचंच आहे ना. आता आम्ही निघणार आहे सकाळी. आता वाजता आहे 10:30. आता थोड्या वेळाने आम्ही निघणार आहे गावाला जायला. कारण की काल तो काही ह्या येण्याच्या नादात काही जमलं नाही, एवढंच टेन्शनमध्ये आलो होतो. आता बघू पुढं काय करतो काय नाही. आज परत उच्चपती करतो का काय. मग होती गाड़ी में आम जनता रहती है, मशक्कत आम जनता को परेशान नहीं करना भाव करके. ते आम जनता असते गाडीत. गुड्डू गाडीत आम जनता असते, भाव नाही करायचं. बोचा काय दाखवतोय पब्लिकला. इकडे बघ, भाभा करशील का गाडीत. सांग लवकर, इकडे बघ. शी गंदे बोलतील पब्लिक तुला. म्हणाल
काय गुड्डू आपला असं दाखवत असतो घाण घाण छी. ए गुड्डू इकडे बघ वरती कॅमेरामध्ये माझ्याकडे. बघ भावा करशील का गाड्या? ट्रेनमध्ये आम जनता असते ना, काय रे आपल्यासारखी आम जनता आहे ना, तर भावा नाही करायचं ना, त्याने बिस्किट खाल्लंय ना काय. बघा आम्ही आलोय गावाला जायला. मम्मी बघा येडा करा चालली होती ना आता. येडा गाडी तुला इकडे बघ गुड्डू इकडे बघ गुड्डू. ए गुड्डू इकडे बघ. अगं याच्यातून जे काढावं लागणार आहे ना ते हे बी फेकलं जाईल. गुड्डू इकडे बघ. ए बघ इधर देख इधर. सो हे गाईज आम्ही ट्रेनमध्ये चढलो आणि रिझर्वेशनच्या डब्यात बसून गेलो, कारण की जनरल डबे सगळे पुढं लागलेले होते, तर आम्हाला खूप प्रॉब्लेम झाला. बट गुड्डू बघा कसा देव माणसासारखा शांत बसला होता आणि कोणालाही भुकत नव्हता, काय नाही, मस्त त्याचा बसलेला. आणि नंतर मग आम्ही थोड्या वेळाने आमचं म्हणजे काही मोठा प्रॉब्लेम झालेला, त्यामुळे मग आम्ही नंतर जनरल डब्यामध्ये आलो. गुड्ड्याने कोणाला चावलं वगैरे नव्हतं ना, कोणाला त्रास दिला होता. सगळे त्याचं तारीफ करत होते. बट ना काय झालेलं, TC आले होते रिझर्वेशन डब्यामध्ये. सो ते बोलले की तुम्ही असं डॉगला असं, आम्हालाही आयडिया नव्हती की त्यांच्यासाठी म्हणजे स्पेशल गाडी वगैरे म्हणजे स्पेशल रिझर्वेशन वेगळं बुकिंग वगैरे असतं. तर मग ते आता सगळं क्लिअर झालं होतं की आणि तुम्ही असं कधी कॅट डॉग वगैरे नेत असतात, सो त्यांना वेगळं रिझर्वेशन आणि दुसरा दिवस. आणि मम्मी बघा कशी भूतासारखी बसली आणि गुड्डू बघा नाण्याच्या घरी बघा कसा फिरतोय दिसता बघा तुम्ही. आणि नानी तिकडे किचनमध्ये. नाना गेलेत वॉशरूमला आणि हे नानीचं घर आहे. मम्मी भूतासारखी बसली आहे आणि मी पण भूतासारखी बसली. कशी दिसते मी? हां हे बघा. मी तर चांगलीच दिसते. टमटम बघा कशी किती वरतून चालत जाते. डोंगर साईडला आलोय आम्ही, डोंगर साईड. सो गाईज थर्सडे होता आणि आम्ही चाललो होतो बाहेर म्हणजे थोडं काम होतं. त्याच्यानंतर मग नानाला हॉस्पिटलला पण घेऊन जायचं होतं, कारण की टमटमला खूप फिरवतात त्यांच्या एजनुसार. सो नानालाही हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं आणि माझंही काम होतं थोडंसं बाहेर. मग आम्ही गेलो सगळे आणि गुड्ड्याला घरीच सोडलं होतं नानाच्या लोकांनी. एवढं डोंगर साईडला घरं पण बांधलेली आहे. मी तुम्हाला दाखवते बघा घर. हे बघा हे बघा मंदिर. हे बघा पब्लिक कशी आहे. गावची पब्लिक आहे गावची. काय आलं होतं? आई बाबा कशी बसली मागं. मी बसली मजेशीर पुढं. सो गाईज आपला टमटमचा खूपच आवाज येत होता, म्हणून मी मध्ये मध्ये व्हॉइस ओव्हर देत होती. सो आपला कंटिन्यू ब्लॉग बघत बघा किती गावात घर आहे, डोंगरात घर आहे. हे लोक चालते डोंगरात. घरं राहिल्यावर स्वतःच्या गाड्या असल्याशिवाय इथे येऊ नाही शकत. जंगलात घरं राहिली की आपल्याला गाडीच पाहिजे, कारण की काहीच वाहन नसतात आपल्याला ट्रॅव्हल करायला. बस वगैरे पण टाईम खूप लेट असतात. सो गावात असंच गाईस तिथे कसले फोटो काढत होते, बट तिथे पोलीस आले होते, कारण की आम्ही गावात गेल्यानंतर आम्हाला कळालं होतं तिथे एक सुसाईड केस झालं होतं. सो तिथे कसलं शेत आहे बघा. केळीचं झाड आहे ना ते तिकडे. आणि हे बघा हे कसले हे गेस करा तुम्ही. नारळाचं नाही वाटत आहे ते, नारळाचं तर नाही आहे. वेगळं झाड आहे ते. गावचे माणसं आहे. गावच्या माणसांना सुद्धा माहिती नाही कसले झाड आहेत. लोक बघा कसे
आम्ही ज्या कामासाठी गेलो होतो बट ते काम तर काही झालं नाही. मग नंतर आम्ही हॉस्पिटलला जाणार होतो. सो मध्येच खड्डे लागत होते कारण की गावचा रस्ता कसा आहे ते तुम्हाला माहितीच असेल गावाला गेल्यावरती. नवरात्रीचा दिवस म्हणजे सोमवार चाललो होता. आता मंडेला म्हणजेच 2-3 दिवसानंतर आम्ही चाललो होतो कोर्टात. जरासं काम होतं नाना नानींचंच, त्यांच्याच कामासाठी आम्ही चाललो होतो. तर तुम्ही बघू शकता आणि व्ह्यू खूप. आणि गुड्डू आणि मम्मी गावातल्या घरात होते कारण की तिथेही त्याला राहायची सवय पडली पाहिजे म्हणून मम्मी त्याच्यासोबतच होती, ती आमच्यासोबत नाही आली. मग आणि बघा तुम्ही मग कसं मस्त असं सकाळी सकाळी किती भारी वातावरण होतं आणि गर्दीही खूप सारी होती कारण की त्या दिवस नवरात्राचा दिवस होता. गावाची नदी खाली, पाणीच नाहीये. केवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवलेल्या आहे. इथं पण गावाला सगळीकडे बस. सो गाईज आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज आपल्या चॅनलला खूप सारं सपोर्ट करा आणि प्रेम द्या आणि असंच भरभरून चॅनलला सपोर्ट करत राहा गाईज. संतोषी माताचं मंदिर आहे.